महाराज म्हणतात की तुम्ही देवाला आपलंसं करून घ्या आणि आपलंसं जर करून घेतला तर तुमच्या जीवनामध्ये सुखच सुख आहे, आनंदच आनंद आहे. आपुला तो देव एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसाने. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मन पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सारे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तर देव आपलासा करून घ्या, त्याखेरीज आपल्या जीवाला सुख मिळणार नाही. देवाखेरीज इतर सर्व पदार्थ हे दुःखाची जननी आहे, त्यापासून आपल्याला दुःख मिळते. देव जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला सुख मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. ते आधी अंती समयी असत नाहीत. हा देव तुम्हाला आपल्याप्रमाणे अविनाशी बनवतो व गोविंदाचे तुमच्या मनाला वेड लावतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकदाच मराल, मुक्त व्हाल आणि तुमची कीर्ती उत्तम अशी मागे उरेल. तर तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की तुम्ही फक्त आपल्या देवाला विठ्ठलाला आपलंसं करून घ्या, त्यामुळं तुमच्या जीवाला सुख मिळेल. आणि तुम्ही जर ह्या विठ्ठल नामस्मरणामध्ये राहिलात, भजन कीर्तनामध्ये राहिलात, तुम्ही ह्या सृष्टीतून मुक्तही जरी झालात तरीही तुमची चांगली कीर्ती मागं राहील. आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी झालेले जे साधू संत आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वरी माऊली आहेत, नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहे, मुक्ताबाई आहेत, हे जे सगळे संत आहेत का नाही, ते आज आपल्यात नाहीत, पण ते अभंग रूपाने त्यांची कीर्ती आपल्यात आहे आणि त्यांची आपण सतत आठवण करतो. आणि म्हणजे त्यांनी काय केलं होतं, आपल्या त्या देवाला आपलंसं करून घेतलं होतं. तसं आपण पण देवाला आपलंसं करून घ्या, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.